तेजल की राहिली आतमध्ये. आता स्विमिंगचं माझं फिक्स नाहीये, मला विशाल नको बोलतोय. यासाठी आम्ही लोणावळ्यामध्ये बुक केलं. येस, आता तुम्हाला मी दाखवते की याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय ते. Yes. सो विशाल प्लीज होल्ड द फोन. Hey हे guys, गाईज, गुड good मॉर्निंग. खूप छान अशी झोप झालीये, पाहू शकता आमचे चेहरे सुजलेत, इतकं झोपलोय आम्ही. एसी वगैरे आम्ही सगळे बंद केले होते, इतकी थंडी वाजत होती. आता तुम्हाला मी बाहेरचं वेदर दाखवते. इकडे अजून पावसाचं आहे वातावरण. क्लाउडी क्लायमेट झालेलं आहे. तेजल की राहिली आतमध्ये. आता काय रे असं करतो तू? आहे आता फर्स्ट आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. Yes. बिकॉज आमच्या बेबीला भूक लागली आहे. 9 वाजले की त्याला भूक लागलेली असते आणि तो आतमध्ये बरोबर 9 वाजता हलायला चालू करतो, मुवमेंट करतो काहीतरी. Yes. आणि मग मला 9 वाजता उठून खावंच लागतं. सो आधी आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि देन मग आम्ही जाणार. आधी पेट पूजा आणि त्यानंतर स्विमिंग. स्विमिंगचं माझं फिक्स नाहीये, मला विशाल नको बोलतोय. Yes. जड होती बॉडी. तू फक्त पाय पाण्यामध्ये टाक आणि बस थोडं. आता स्विमिंग नको करूस. ओ शिरा, नूडल्स पण आहेत, कालचे नूडल्स. वाव. तेजलने फिक्स केलंय इथेच जेवायचंय आता. वडा खायचा, वडा. Our morning breakfast. Let's get started. इकडे काय Omelette. तेजल मजा आली का? खूप मजा आली, एक नंबर. जेव्हा मी स्विमिंग करत होते ना तेव्हा तो मुवमेंट करत होता, म्हणून मी परत गेले. वाव, वेदर पाहू शकता काही किती मस्त झालं. तेजलला क्रोसेंट खूप आवडतं आणि नेहमी घेते ते. दुबईला खाल्लं होतं मी, दुबई पासून हे माझं फेवरेट झाले. फायनली वी आर चेकिंग आउट आणि कार येते लगेच रेडी आहे आमच्या इथं. तर त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलेला आहे चेकआउट करताना. सो कारमध्ये बसल्यावर तिथं मला दाखवते काय आहे. कार हॅज अराइव्ड. Bye, man.
लागला का ते हा रूम सर 304 304 थँक्यू. चलो नाव वी आर हेडिंग टू टायगर पॉइंट. इथे आमचा स्टे खूप छान झालाय आणि मजा आली. खूपच भारी प्रॉपर्टी होती. आम्ही पुन्हा येणार आहे इथे कारण की आम्हाला खूप आवडले हे. एक दिवस कसा गेला समजलं नाही. क्विक मध्ये सर्व झालं. आम्हाला टाइम पुरला नाही इथे. गाईज यू कॅन सी टायगर पॉइंटला जायचंय तर मस्तपैकी मेकअप चालू आहे तेजलचा. ऍक्च्युली आम्हाला चेकआउट करायला खूप लेट झाला. ऑलरेडी अर्धा तास आम्हाला लेट झाला होता. मग त्यामुळे मी फक्त जस्ट पावडर लावली आणि आले खाली. आता थोडंसं टचअप करते, लिपस्टिक वगैरे ब्लशर लावते, बस दॅट्स इट. कधी ओपन करणार आहे तू हे? लिपस्टिक लावून झाल्यावर पाहूयात काय याच्यामध्ये. मला जास्त काय आज मी मेकअप नाही करणार आहे, फक्त लिपस्टिक लावणार आणि ब्लशर. किती वेळ लागेल तेजल आता तुला? 5 मिनिटं. आम्ही जिथे स्टे केलं होतं त्याचं नाव आहे फरियाज रिसॉर्ट. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लवकर या. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल बिकॉज आम्हाला टाइम अजिबात पुरला नाही. तेजल तू ॲम्बियन्सला किती रेटिंग देशील आउट ऑफ 10? ॲम्बियन्सला मी 9. ओके. कारण की मला ॲम्बियन्स पण खूप आवडलं. इव्हिनिंगला पण छान दिसत होतं, मॉर्निंगला पण छान वाटत होतं. पूर्ण ग्रीनरी होते. इतके ट्रीज असून सुद्धा इन्सेक्ट वगैरे नव्हते रूम मध्ये. नाहीतर आम्ही भरपूर ठिकाणी स्टे केलाय जिथे इतके ट्रीज वगैरे असतात तर रूम मध्ये इन्सेक्ट्स वगैरे येतात, मॉस्किटोज असतात. सो ते काही नव्हतं. हे मला बेस्ट म्हणजे वाटलं तिथे. प्रॉपर्टी खूप छान मेंटेन केली होती. प्रॉपर्टी खूप ह्यूज आहे आणि हे मेंटेन करणं Yes. खूप अवघड असतं. तरी आणि- पण मेंटेन केलेलं होतं खूप छान. स्विमिंग पूल कसा होता विशाल? स्विमिंग पूल मध्ये मजा आली. टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल होता. म्हणजे गरम पाण्याचं होतं, हॉट वॉटर होतं तिथे आणि स्विमिंग करायला पण मजा आली. क्लोरीनचं पण प्रमाण कमी होतं त्यामुळं त्याला क्लीन पण होतं, स्पेशली क्लीन खूप होता क्लीन स्विमिंग होतं. पूल. येस, खूप क्लीन होतं. फूडला काय रेटिंग देशील? फूडला गाईज मी फूडला 10 आउट ऑफ 9.5 रेटिंग देईल बिकॉज तेजलने पूर्ण पैसे वसूल केले फूड मध्ये. बिकॉज इतकं छान फूड होतं. मला खूप आवडली टेस्ट. म्हणजे असं कोणताच मेनू नव्हता की ज्याला टेस्ट नव्हती. प्रत्येक मेनू छान होते आणि मी सगळे टेस्ट केलेत. काहीच सोडलं नाही मी टेस्ट करायचं आणि मला तर फूड खूप आवडलं. सो मी 10 आउट ऑफ 9.5 रेटिंग देईल स्पेशली फूडसाठी. असं असतं ना की भरपूर सारे मेनूज आहेत पण टेस्ट नाहीये, 1-2 यालाच टेस्ट आहे. पण इथे मात्र तसं नव्हतं. प्रत्येक मेनूला टेस्ट होती. इथल्या पॅकेजमध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड कराच. गेम्स ऍक्टिव्हिटी खूप छान होत्या. माइंड गेम्स होत्या तिथे खेळण्यासाठी. मजा आली तिथे खेळायला. आणि एक गोष्ट आवडली नाही, पूल जो असतो आपण पूल खेळतो तो ते त्यांनी चार्जेबल ठेवलं होतं. Yes. फायनली आवर बेबी मून इज सक्सेसफुल. तेजल तू एन्जॉय केलंयस का? येस, खूप मज्जा आलेली आहे आम्हाला. तुम्ही सगळे म्हणत असाल की हे 2 वेळा लोणावळ्यामध्येच आलेत बिकॉज जास्त लांब जायचं नव्हतं आम्हाला. घरच्यांनी लोणावळ्यापर्यंतच कसं तरी पाठवलंय. सो त्यामुळे आम्ही लोणावळाच प्लॅन केला. आणि असं नाहीये की आम्ही कुठेही स्टे केलाय. आम्ही जिथे पण स्टे केला दोन्ही वेळेस तर ती लक्झरी प्रॉपर्टी होती, 5 स्टार प्रॉपर्टी होत्या दोन्ही सुद्धा. सो येस, खूप मज्जा आली. तुमचं जर बेबी मून असेल तर तुम्ही सुद्धा नक्की प्लॅन करू शकता. आणि रिस्क घ्यायची नव्हती. जर काही इमर्जन्सी आलं तर आम्हाला पटकन पुण्याला जाता येईल यासाठी आम्ही लोणावळ्यामध्ये बुक केलं. येस, आता तुम्हाला मी दाखवते की याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय ते. येस सो विशाल प्लीज होल्ड द फोन. थँक्यू फॉर स्टेइंग विथ अस. येस. सो स्टाफ तर खूप छान होता. म्हणजे त्यांनी 1-2 वेळा आम्हाला कॉल करून पण विचारलं की तुमचं सगळं ओके आहे का, स्टे वगैरे तुम्हाला काय हवं असेल तर. चॉकलेट अँड लोणावळा चिक्की. वाव. सो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला.